माझ्या पाठीमागे काही झाड आहे काही ह्या झाडाचा आंबा एका खुक्यात पारला एका दगडात पारला आणि एवढा गोड आहे का नाही बघा हो का नादच नाही करायचा आतापर्यंत नसतं मी फोटो मध्ये बघितलं होतं असं आज समोरासमोर बघतो या ही घर 2006 मध्ये बनवलेलं आहे आपल्या सबस्क्रायबर भावाचं घर आहे गावात बाई शपथ सारथी रथ हमारा पीछे लेके आओ ह्या असल्या साळावरती सायकल ढकलायचं जोक वाटतं का रे तुम जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जाना अरे भैया चलो बिहार चले हात गावायचं बी वाटत नाही का तुम्हाला हात जायचं बी वाटत नाही तुम्हाला हा पूर्ण पार्ट बदलायचा आहे हा पूर्ण पार्ट आपल्या सायकलचा आणि ही इथं असतोय आतमध्ये तर ही पूर्ण गुड मॉर्निंग फ्रॉम रोहा व्लॉग चालू केला आणि ऑटोमॅटिक चेहऱ्यावर न कळत एक हसी आली छोटीशी असं द्या स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सायकल यात्राच्या ह्या कोकण राईड दौऱ्यामध्ये काल रात्रीच्याला ही रूम त्या भावानं घेऊन दिली होती एवढी कपडे काल धुवून टाकली ड्रोनची बॅटरी तेव्हा एवढी कपडे काल धुवून टाकली ही समजा एवढं धुवून टाकलं आणि ही बघा गॉगलचं लाईनअप एकदा ही बघा गॉगलचं लाईनअप बघा आपल्यापाशी हवा ही काल नवीन घेतलेला आहे तुम्ही बघितलं असं नाही कसा वाटतोय मला मोठाच भारी वाटतो खूप जास्त गॉगल असलं आवडतं ही काल घेतलेला आहे ही घेतलेला आहे रायगडपाशी तोरणा किल्ल्यावर घेतला होता बहुतेक कसं वाटतं ही तोरणा किल्ल्यावर घेतला होता तर ही 3 गॉगल सलग मला सांगायचं सलग आता व्लॉग एडिटिंग करायचं थोडं नॉर्मल राहिलं आहे त्यानंतर निघायचं नाश्ता करायचं आहे आता इतक्यात ड्रोननं डाटा ट्रान्सफर केला ड्रोन भाव चालू केला होता डाटा केला ट्रान्सफर आंघोळ करून एकदम मस्त रेडी पहाटे 4 वाजल्यापासून एडिटिंग करतो 4 वाजल्यापासून काल आलो डायरेक्ट झोपी गेलो जेवण करून आता पाठापासून ब्लॉग एडिटिंग करतोय थोड्या वेळाने मी ब्लॉग सोडून टाकेल चला ब्लॉग करतो एडिटिंग 1 तासभर आणि मग 9:38 टायमिंग आणि सध्याला ब्लॉग एडिटिंग करून झालं आहे 12% आतमध्ये आला आहे आणि निघालो नाश्ता करायला नजर लय बेकार लागली आहे कोणाची तरी लय बेकार नजर लागली आहे टाईम झाला आहे 10:40 आता ही सायकल पूर्ण रेडी केली मी पण रेडी झालो पुढे निघण्यासाठी आणि आता मला ह्याच रस्त्यानं असं सरळ पुढे निघायचं इकडे खाली रोहामध्ये जायचं आहे मी रोहामधनं 2 किलोमीटर पुढे आलो कारण की रूमसाठी तर आता मला रोहामध्ये जायचं आहे पाठीमागं आणि मेन गोष्ट सायकलचं काम करून घ्यायचं आहे ही बघा हे बघा पूर्ण आतलं बेरिंग गेलं आता ह्याला समजा खोलायचं काढायचं नवीन टाकायचं आतमधलं समजा आता लय मोठा प्रॉब्लेम आहे आता जाऊ करू त्यामुळेच मी पण जरा थोडं लेट निघलो आहे आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायला थोडा लेट गेलात म्हणायचं चला निघून नाश्ता काय केला नाही चला जाऊ सकाळ प्रवासाला सुरुवात हर हर महादेव आहे मोबाईलच्या नावानं सांग भलं असलं का आपण निघालो रोहामध्येच आहे पण 1 किलोमीटर पुढं आलतो आपण आता निघालो फुडल्या साईडला रोहामध्ये काम करायचं आणि रोहामधनंच आपल्याला राईट टर्न घेऊन आपल्याला वर निघायचं या तर चला म्हणून सायकल घेऊन आलेलो ह्या इथं आता ना ह्याच्या आतमधलं पूर्ण सेट बघा का सायकलचा प्रॉब्लेम बघा बघा ही पूर्ण हलत आहे तर ना आता याला खर्च आहे पूर्णपणे 700 रुपये खर्च सांगितला आहे तर काम करून घेऊ आणि नंतर पुढे निघू हा पूर्ण पार्ट बदलायचा आहे हा पूर्ण पार्ट आपल्या सायकलचा आणि ही इथं असतोय आतमध्ये तर ही पूर्णच बदलायचं आहे आता अरे आकच लागतं बदलायला ही पूर्णच ह्याला 700 रुपये प्राईज आहे भाऊ 700 रुपये प्राईज चला असू द्या आपल्या सायकलसाठी काही लई नाही तर कारण की आपल्याला सायकलनं नाही त्या ठिकाणी निघून आणलं आहे सायकलसाठी 700 रुपये म्हणजे काहीच नाही तर भाऊ आपल्याकडं तर ही लावतो बदलायला आणि मी जाऊन नाश्ता दाढी करून येतो आपल्याला निघायचं आहे अलिबाग ओके ठीक आहे चला मी निघतो लावतो सायकल काम करायला आता सायकल नीट करून आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी आपले फॉलोवर भाव आहेत म्हणजे त्याला नाश्ता करायला नाव काय आपलं पुरुषोत्तम भाव आहेत आपल्या इथले काय गाव कुठले रोहा ना रोहामधले दादा आणि दादा म्हणलं जरा नाश्ता करू चला म्हणलं नाश्ता करू दाढी कटिंग केली बघा कशी काय दिसते कमेंट करून सांगा रोहामधून आपण आपल्या सायकलचं काम वगैरे करून समजा गोष्टी निघालेलो या आणि खूप जास्त भारी वाटतं या मेन गोष्ट काय सांग का ही जी नदी लागली का ना ही नदी खूप छान आहे या पूर्णपणे एकदम निळं पाणी एकदम भारी वाटतंय वा अंगात ताकद राही ना या
पाणी पिलं म्हणलं की 2 मिनिटाच्या आतमध्ये पाणी गायब. पनीर पनीर पनीर. वा 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 वा. रस्त्याला जेवण करायला बसलोय कारण की विषय आहे का नाही तीच थोडा हार्ड आहे. बघूया आता पनीर लागते कसे. हा हा. वा 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 वा. वा अप्रतिम. ते आली एवढे हार्ट अटॅक आहे त्या माणसाला. अरे पनीर वर ये ना तू बाळा. असं हा हा. आजच्या व्हिडिओमध्ये काय जास्त कॉन्टेंट नाही भावांनो. निघायला पहिली गोष्ट तर लय उशीर झाला या. दुसरी गोष्ट पुढनं हवा चालू या खूप जास्त. हे बघा हो का झाडं. हे बघा हो का हवा बघा हो का. हे बघा हवा. मग काय तर माहिती का अशी हवा चालू असली का नाही सायकल पुढं जात नाही. मला मागं ढकलची सायकल हवा पूर्णपणे असं होतं. जेवण हवा एवढंच कॉन्टेंट आहे आज. फकाड के ऊपर से अपनी सायकल. मी या व्हिडिओमध्ये बघितलं होतं असली भयंकरमध्ये गाड्यांना रेल्वे येऊन ठोकते दनादन. ॲक्च्युली रेल्वे येऊन गाडीला ठोकत नाही. गाड्या जाऊन रेल्वे ठोकते त्या आणि स्वतःचं नुकसान करून घेते त्या. चला 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 चला. ही प्रेम आपल्यावरती लोकांचं. पाठीमागे ह्यांना भेटलो मी. देवा काय परीक्षा घेतो या. ठीक आहे. प्रवाहामधून नॉर्मल थोडं पुढं आल्यानंतर ना ह्या इथं भेटतोय उसाचा रस. पितो आजीकडून. आजी काढतायत उसाचा रस मस्तमध्ये. हे बघा. ओके. मी पण म्हणतो अशी घंटी एखादी सायकलला बांधा. तुमचं काय म्हणणं आहे. हात गावायचं बी आवडत नाही का तुम्हाला. हात जायचं बी आवडत नाही तुम्हाला. माझ्या आजोबाचा गेलता हात गेलता. हो वा वा वा. अप्रतिम. जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जाना. अरे भैया चलो बिहार चले. ए सारथी रथ हमारा पीछे लेके आओ. एडिटिंग चालू. रील एडिटिंग करतोय. रील अपलोड करायची मला. अरे वा. अलिबाग फक्त इथनं 52 किलोमीटर आहे. हवा जी असते लागली मला काही समजणार. हवा दिवसभर एवढी रात्याला बघा कसं उकाडते आता. पाठीमाग तुम्ही थांबले त्याच्या समोर त्या हॉटेलमध्ये जेवलं का. जेवण येताना मी पार्सल आणलेलं. मला म्हणले हॉटेलच भेटणार नाही. ती म्हणली इकडे कुठं तुम्हाला जाताना पुढे हॉटेल नाही ते काय नाही ते. मी येताना ते कोणतं पार्सल घेऊन आणतो. कुठलं गाव हे आता. आता आपण शेनवईला आलो. शेनवई. ओके. आताच लागा आपण शेनवईमध्ये आलो आहे. हे तर आपली सायकल आहे. मेन गोष्ट आहे की वारं लई जास्त चालू आहे ना तर त्यामुळे काय केलं ना 1-1.5 किलोमीटर झालं ह्या स्कूटीला धरून मी आलेलो या. आणि आता निघालेलो आहे. प्लेन रोड आहे. एक चढायला आहे मोठा पण त्या चढायला पण शॉर्टकट आहे आपल्याला. तर आपण त्या शॉर्टकटनं पुढे जाणार नाही. उद्या संध्याकाळपर्यंत अलिबागमध्ये पोहोचू शकतो अशी गॅरंटी आहे. जरा ये चेहरा तो देखो. लाखों में एक है या हजारों में. असं हे आपली मराठी माणसं आहे ती. एकदम मजा येते बाबा राईड करताना. पण हे कधी एक गोष्ट आहे. जी भाट्या येते का ना हे जरा थोडी वेगळी येते. आपल्या इकडे काय करते ना भाट्यामध्ये कोळसा ठेवते आणि पेट होते ती. हे कल्ले भागात बघितलं ना तेव्हा अशी होलं पडते. तेव्हा भाट्यांना खाली साईडनं होलं आहे ती अशी. आणि त्यात दिसतो किंवा काहीतरी टाकत असतील मग पेट होत असतील असं वाटतंय मला. हे उतार आलाय बरोबर का. उतार आलाय म्हणलं की समजून जायचं भाऊ चढ पुढल्या साईडला वाट बघूनच आहे आपली. असं तुम्ही कधी समजू नका भाऊ. उतार आलाय म्हणजे चढ येणार नाही. उतार बी येणार आणि चढ बी येणार. अरे अरे येता
अरे 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 फोटो काढायचे तुझ्यासोबत. काढू ना हे पुढं. ह्या असल्या साळावरती सायकल ढकलायचं जोक वाटतं का रे तुम्हाला? जगू भावना आता इतक्यात चढ बघितला, कसला मोठा चढ आहे भयंकर मध्ये. पाक दाराच्या घामा बळाबळा पायातनं खाली. चला म्युझिक. हा असल्या खतरनाक जंगलामध्ये जर करवंद खायला भेटली तर कसं वाटेल रे सोनिया? इकडे चल. ही काय हाय, ही काय हाय, ही काय हाय, ही काय हाय? अयो ही काय हाय? एवढी जास्त करवंद. बाई माझ्या दुधात नाही पाणी निघलं दुधू. हा काय सांगू, काय बोलू. हा हा टेस्टी अप्रतिम. की बघा, इसको तोड़या, इसको मुंह में डालिया, इसको चबाया. गोड लग्या, थोड़ा तीखा लग्या. वाह वाह वाह. रानमेवा है का, एकदम ताजा रानमेवा. इशे आहे का? आहा वाह. असं वाटतंय आज खरं कोकणी घर बघायला मिळायला लागलंय मला. हे घर बघितलं ह्या बघा कसं बघितलं बघा, खाली आणि वर कलर बघितला कसा आहे ती, आणि बनावट बघा ह्या घराची कशी आहे ती, आणि असं काहीतरी. आणि हे कलर पण घर बघा सेम तसंच आहे ती. आणि नारळ झाडे हो काही बारकी बारकी हो काही आहे का, हे काही सुपारी झाडं बघायला मिळाले आज. असं वाटतंय मी अलिबागच्या लय जवळ आहे मला असं वाटायला लागलं. उद्या म्हणजे उद्या दुपारपर्यंत अलिबागमध्ये पोचून जाईल जर प्लेन रोड असेल तर. अरे बापरे, ह्याला तर लय मुग आहे त्या. कसली मुगी भावायला ही जर चावली ना खतर भाव जांभळं. हा हा त्यामुळे इथे जास्त माणसं हात घालत नाही काय. आजच्या गावात बाई शपथ. बापरे भाऊ, मी तर झाडा चढतो ना, हा किंवा चावतच असतात पाय. काय बोलतोय? आई विकायला जातात रोहाला. अरे नुसता तिचा हात लावला तर उडी मारून अंगावला ती. ठोक हे बघ, ठोक 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 ठोक. बाप रे भाई साहब, इसके कोकणामध्ये मस्ती करायची नाही भाऊ. कोकणामध्ये मस्ती नाही करायची अजिबात. इथं मापात राहायचं. काय म्हणते ते, स्वस्तामध्ये मस्त कार्यक्रम घ्यायचा इथं करून, नाहीतर लय राडा होतो भाऊ इथं. आतला टाईम झाला 6. वेळ आहे आपली थांबाची. आणि ड्रोन सीन घेऊन म्हणतोय. ह्याच्या पडली नदी ना, सगळी नदी ना पाठी ती जाम जाम आतमध्ये. आता आहे का ड्रोन सीन घ्यायचा आपल्याला. आता नियोजन आहे, भाव म्हणतोय थांबा इकडे काही अडचण नाही. तसं पण उद्या सकाळच्याला आपण लवकर निघायचं. आज सकाळच्या उशीर अजिबात नाही करता. आज मी लगभग 12 वाजता निघलो या रोहामधनं, तरी पण बरेच लांब आलो मी. किती येत ना रोहा किती? 20 आमच्या गावापर्यंत 20 आहे, म्हणजे ते 18 असेल. 18. हां तर आज 20 किलोमीटर अंतर 12 वाजल्यापासून काढलं. भरपूर अंतर काढलं आहे मी. उद्या संध्याकाळपर्यंत अलिबागमध्ये पोच. आणि आज राजारामपूरच्या खाल्ल्या साईडला आज मुक्काम होतोय आपला. तर हा कोकणातला आंबा आहे आणि हा खूप जास्त गोड आहे, उत्कृष्ट असं म्हणलं जातं आहे. तर भावाला आलेला जे गावलेला आहे आणि माझ्या नशिबात गावला होता बहुतेक. बघू रे, गोड असेल नाही.
मी तरी म्हणतोय प्रत्येक जाणार येणार माणूस ह्या झाड का सांगतोय. आता हा पिकलेला नाही बरं का, चव बघू पिकलेला नाही पण तरी भावा कसला गोडा या. अरे कसला गोडा आंबा ही. अरे वा क्वालिटी भाव. हो कोकणामध्ये आंबा खायला चालू होतं. आंब्याची मजा कोकणामधली वेगळीच आहे. मला भरपूर जण मला म्हणतात की कोकणात आल्यानं आंबा खात नाही. उपयोग काय आहे तुमचा. असाला कोकणामध्ये माणसं भरपूर मदत करतात या. आणि माझ्या पाठीमागे काही झाडं आहे काही, ह्या झाडाचा आंबा एका खुक्यात पाडला, एका दगडात पाडला आणि एवढा गोड आहे का नाही बघा हो का. नादच नाही करायचा. भावना पण एक पाडला या कसा लागतो या. लय गोड आहे आंबा. हा एकच झाड आहे एवढं रसायकल ना. शपथ भावनो काय नजारा झाला या. वा तर भावाच्या घरी चाललोय. आई शपथ पोर खतरनाक भाई खेळायला, क्रिकेट खेळायला चालू या. मस्त एकदम मस्त खेळते द्या. आऊट 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 झाला, आऊट झाला, आऊट आहे आऊट आहे आऊट आहे आऊट आहे. इकडे का चला ह्या गलीत नाद नाही करता भावाचा. सोलापूर अलिबागला प्युअर कोकणी. प्युअर कोकणी हां. अच्छा दुपारचे झोपतात त्यावर कामाला नाही जायचं. अर्धी मुंबईला आहे ते जातात. अच्छा 20 जण तरी असते असतात. छोटी कॉलेज वगैरेची सुट्ट्या पडलेल्या. खतरनाक चॅनल. मामा काय चाललंय या मस्त बरं चाललंय. मजेत. चला दादाच्या घरी आलेलो आहे. दादाचं घर ते आपलं घर. मी पहिल्यांदा कोकणामधल्या कोणाच्यातरी घरी आलेलो या. काय चाललंय मावशी बरं आहे मस्त आहे ना. आहे ना. अच्छा पंख्याची हवा भारी वाटते आज सितार थोडं. ही बघा भावांनो ही जी घरात दिसली बघली आहे ही लाकडं ही आता जर बघायला गेलं ना आपण तर आता आपल्याला स्लॅब बघायला भेटतं. पण ही अजून तुला काय अशी जुनी परंपरा आहे एकदम. ही घरामध्ये लाकडं दिसते ही बघा. ही तारीख टाकली काय घराची काय बोलतो. हे किती आहे तारीख किती आहे. 2/6 बाहेरून बरोबर आहे. 2/6/2006. बापरे 2006 मध्ये घर बनवलंय. ही घर 2006 मध्ये बनवलेलं आहे. आपल्या सबस्क्रायबर भावाचं घर आहे आणि एकदम युनिक घर आहे पूर्णपणे. भारी खूप जास्त. नंतर थोड्या वेळानं किंवा उद्या सकाळच्याला मस्त ड्रोन सीन पण घेऊ आपण फ्रेश झाल्यानंतर. भावाच्यात आहे सध्या कोकम सरबत. अच्छा तुमच्याकडे जास्त करून कोकम सरबत घेतात का. ओके संध्याकाळी हां जमून जाईल काय पण. ह्या गावामध्ये एका देवीची पालखी आली होती असं मला मामानं सांगितलं की ही देवी आहे ही जंगलात असते आणि जर कोण हरवलं ह्या जंगलामध्ये गाई वासरू कोणाचं काही जरी माणूस तर त्या देवीला हाक मारली की ती देवी येते कोणाच्या पण रूपामध्ये आणि तुम्हाला मदत करणार आणि तुम्हाला घरापर्यंत आणून सोडणार. अच्छा म्हणजे हाक मारलं की हे देवी उभं राहणार लगेच. तुमचं म्हणजे तुमचं काय बी असलं की लगेच तिथं ते हे करणार मदत लगेच करणार ना. गुरांचे गुराबिरांना अच्छा गुरं जे तुमची सुटली जर गेली तीच पालन करणार. हां मग गुरं पाठीपिटीवर कोण नाही त्यांचे. अच्छा गुरं माघार येते का नाही मग. नाही पाठीवर बिटीवर कोण नसताना ती घेऊन येणार घरी. हां एक फक्त ही अच्छा ही ते देवीची बहीण. बहीण. अच्छा आपल्या सबस्क्रायबर भावाच्या घरी आहे आणि कोकणामधली माणसं एकच नंबर आहे. खूप प्रेमळ आहे ती. जेव्हा आणले बघाय आहे तर मेन गोष्ट मला पण भूक लागली आहे पण मी भात खात नाही. त्यांना भात केला त्यांना माहितीच नव्हतं मी खात नाही म्हणून आणि मी पण नव्हतं सांगितलं तर ती चपात्या किंवा भाकरी काहीतरी करतील माझ्यासाठी. मामानं आम्ही बसलो मस्त गप्पा हाणत. मामाला यायचं असते पंढरपूरची वारी त्यांना लई आवडती आणि असं काहीतरी आपलं घर आहे बघा आणि मस्त मध्ये आहे. नो टेन्शन. एक स्वतःचं घर असल्यागत भारी वाटतं. कुठे जाऊ द्या
मला तर स्वतःच असल्याचं वाटतं, त्यामुळे मी काय टेन्शन घेत नाही. म्हणजे विचार करायची 1 तासापूर्वी आलो आहे आणि एवढा फ्रील राहतोय घरामध्ये नुसतं, म्हणजे भारी वाटतंय खूप जास्त, एकदम मस्त मध्ये. कसला आहे? आंब्याचंच आहे, पण गोड लोणचं आहे. आणि हे आपलं नॉर्मलच घेतो. अरे वा, माझ्या आवडीचं केलेलं आहे बरं का, एक नंबर आहे घरगुती. हे बघा. असं काहीतरी आपली मीठ भाकरी खायला हां, पोट भरलं बस. जीवाला आतापर्यंत नसतं मी फोटोमध्ये बघितलं होतं असं. आज समोरासमोर बघतो या. आज घास. अरे वा, लय भारी झालं या. एवढं भारी कसं काय केलं बरं? मी लय पापड खाल्लं, मी सगळं संपवून टाकलं. चालला माझ्यामुळे वरण खायला लागलं असतं मला. अच्छा, मच्छी मिळतो काय एक कोलबी फक्त एक अंडा बाकी नाही घालत. दाल भाजी दाल भाजी पाहिजे लोणचं. सकाळी पाहुणे तुम्ही दोन तेव्हा मच्छी बनवली. तुम्ही पण घ्या की. तू येते जो ओमकार. अच्छा, मध्ये आता झोपायची वेळ आहे. भाऊ झोपला आहे तर वडील, आणि इथं पंखा आपला, पंख्याखाली झोपायला बरंच वाटतं जरा. स्पीड वाढली का रे? अच्छा 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 अच्छा, दिवस नाही म्हाताऱ्यांचं वाढायला लागले काय भानकडे. चला असू द्या, झोपतो आता मी पण. झोप लागली खूप जास्त, काठवून आलो आहे आता. पहाटे 4ला उठून एडिटिंग करायचं आहे ब्लॉग. तर भाऊनो कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. उद्याचा दिवस खूप छान घालवायचा आहे. तर गुड नाईट, हर हर महादेव. सबस्क्राईब करून घ्या, नवीन असेल तर प्रतिक्रिया सांगा कमेंटमध्ये. झोपतो झाला, हर हर महादेव.